महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत आर्थिक पाहणी अहवाल 2025-26 सादर केला आहे. जागतिक अनिश्चिततेच्या वातावरणातही भारतीय अर्थव्यवस्था लवचिक, मजबूत आणि सातत्याने वाढणारी आहे. आगामी आर्थिक वर्ष 2027 मध्ये भारताचा जीडीपी विकास दर 6.8 ते 7.2% दरम्यान राहण्याचा सकारात्मक अंदाज वर्तवण्यात आलाय. अहवालानुसार येणाऱ्या काळात सामान्यांना महागाईपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पुरवठा साखळीतील सुधारणा आणि जीएसटी दरांच्या तर्कसंगतीकरणामुळे किमतींवरील दबाव मर्यादित राहील असा विश्वास सरकारने व्यक्त केला. सूक्ष्म आर्थिक व्यवस्थापन आणि धोरणात्मक प्राधान्यांमुळे अर्थव्यवस्था स्थिर विकासाच्या दिशेने मार्गक्रम करत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेते पदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव पक्षाचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी मांडला, तर या प्रस्तावाला पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून मंत्री छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिलं. परिणामी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड झाली आहे. दरम्यान सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. अल्पउत्पन्न आणि बीपीएल कुटुंबांना वीज बिलातून मुक्त करण्यासाठी राज्य शासनाने स्वयंपूर्ण महाराष्ट्र निवासी रूफटॉप स्मार्ट सोलार योजना सुरू केली आहे. ऑक्टोबर 2025 पासून अंमलात आलेल्या या योजनेअंतर्गत दरमहा 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांना 1 किलोवॅटचा सौर प्रकल्प बसवण्यासाठी 90% अनुदान मिळणार आहे. सुमारे 70,000 रुपये खर्च असलेल्या या संचासाठी केंद्र व राज्य शासनाकडून भरघोस मदत मिळणार असून लाभार्थ्यांना प्रत्यक्ष केवळ 2,500 ते 10,000 रुपये भरावे लागतील. पुढील 25 वर्ष शून्य वीज बिलाचा लाभ देणाऱ्या या योजनेद्वारे महावितरणावरील भार कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार याची मला माहिती नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. यासोबतच अजित पवारांसोबत दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत चर्चा झाली असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. 12 तारखेला याबाबत घोषणा होणार होती, मात्र त्याआधीच हा मोठा अपघात झाला असे शरद पवार यांनी सांगितले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने सिंहगड दंत महाविद्यालय आणि रुग्णालयाची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. हा निर्णय शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून लागू होणार आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना सिंहगड दंत महाविद्यालयात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आवश्यक शैक्षणिक व प्रशासकीय निकषांची पूर्तता न झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांच्या या अकाली निधनामुळे यंदा राज्याचा अर्थसंकल्प कोण सादर करणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, अजितदादांनी अर्थसंकल्पाची भरपूर तयारी केली होती, त्यामुळे आता उद्यापासून मी स्वतः लक्ष घालून अर्थसंकल्पाच्या ज्या काही प्रोसेस आहेत त्या मी स्वतः पूर्ण करणार आहे. त्यानंतर आम्ही परिस्थितीनुसार काय करायचे ते ठरवू, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. पिंपरी चिंचवड शहराला अजितनगर असं नाव द्यावं अशी मागणी जालन्यात अखिल भारतीय मराठा महासंघाने केली. अजितदादांनी पिंपरी चिंचवड शहराला आशिया खंडातील सर्वात मोठी महानगरपालिका बनवली. अजितदादांच्या प्रयत्नामुळेच आज पिंपरी चिंचवड शहराचं नाव जगामध्ये आहे. आम्ही लोकप्रतिनिधी मार्फत आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे पिंपरी चिंचवड शहराला अजित पवारांचं नाव देण्याची मागणी केली आहे, असं अखिल भारतीय मराठा महासंघाने सांगितलं आहे. बीडच्या केज तालुक्यातील डोका या गावच्या माजी सरपंचासह अन्य 1 जणांस तमिळनाडू पोलिसांनी बनावट नोटा प्रकरणी अटक केली आहे. या दोघांनी तमिळनाडूमध्ये गाडीमध्ये पेट्रोल भरल्यानंतर दिलेल्या नोटा बनावट असल्याचे त्या पेट्रोल पंप चालकाच्या निदर्शनास आले. यानंतर त्याने स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी त्यांच्या गाडीची झडती घेतली असता 8 लाख रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. या दोघांनी तमिळनाडूतील इतर काही शहरांमध्ये देखील अशाच पद्धतीने बनावट नोटा चलनात आणण्याची माहिती समोर आली आहे. आता या बनावट नोटांच्या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास तमिळनाडू पोलीस करत आहेत. पुण्यातील आयटी हब असलेल्या हिंजवडी परिसरात लवकरच मेट्रो धावणार आहे. पीएमआरडीएच्या वतीने उभारण्यात आलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेच्या 2 महत्त्वाच्या चाचण्या यशस्वी झाल्या असून येत्या मार्च अखेर ही मेट्रो प्रवाशांच्या सेवेत रुजू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 2 तासांचा प्रवास आता अवघ्या अर्ध्या तासांवर येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अकाली निधनानंतर राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असून या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेसच घेईल. त्यांच्या पाठीशी आम्ही सरकार म्हणून व भाजप पक्ष म्हणून उभे राहणार आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात मोठी बातमी समोर आली. कोविडपूर्वी ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी रेल्वे तिकीट भाड्यातील सवलत पुन्हा अर्थसंकल्पात सुरू होण्याची शक्यता आहे. रेल्वे मंत्रालय आणि अर्थ मंत्रालयात याबाबत चर्चा झाल्याचं वृत्त आहे. ही घोषणा झाल्यास लाखो ज्येष्ठांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी महापालिकेतील महापौर पदाचा सत्ता संघर्ष नाट्यमय वळणावर आला असून या ठिकाणचे राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे. समाजवादी पक्षाचे 6 नगरसेवक हे ऐनवेळी नॉट रिचेबल झाले आहेत. त्यामुळे काँग्रेसचा सत्ता स्थापनेचा दावा फोल ठरतोय की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. देशातील प्रत्येक विद्यार्थिनीला मासिक पाळी दरम्यान स्वच्छतेचा आणि आरोग्याचा पूर्ण अधिकार असून केंद्र व राज्य सरकारांनी सर्व सरकारी व अनुदानित शाळांमध्ये मोफत सॅनिटरी पॅड्स उपलब्ध करून द्यावेत असा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. या महत्त्वपूर्ण निकालात न्यायालयाने खासगी शाळांनाही कडक इशारा दिलाय. ज्या शाळा मुलामुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे आणि सॅनिटरी पॅड्सची सुविधा पुरवण्यात अपयशी ठरतील त्यांची मान्यता रद्द करण्यात यावी असे आदेश खंडपीठाने दिले आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या सत्ता स्थापनेचा तिढा अखेर सुटला असून महापौर पदावर शिवसेना शिंदे गटाने आपले वर्चस्व कायम राखले. शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोल यांची महापौरपदी वर्णी लागली असून भाजपने उपमहापौर पदावर समाधान मानले. भाजपकडून कृष्णा पाटील यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज भरलाय. 131 नगरसेवक संख्या असलेल्या ठाणे महापालिकेत शिवसेनेचे 75 तर भाजपचे 28 जागांचे संख्याबळ आहे. शिवसेनेने सुरुवातीपासूनच महापौर पदावर दावा केला होता. भाजपने 2.5 वर्षांच्या कालावधीसाठी अग्र धरला होता. मात्र शिवसेनेच्या ठाम भूमिकेमुळे त्यांना माघार घ्यावी लागली. अमेरिका आणि इराणमधील तणाव आता शिगेला पोहोचला असून दोन्ही देशांमध्ये युद्धाचे संकेत आहेत. अमेरिकेने इराणजवळ आपले शक्तिशाली नौदल तैनात केल्याने मध्य पूर्वेत युद्धाची शक्यता वर्तवण्यात येते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर अण्वस्त्र करारासाठी दबाव टाकला असला तरी इराणने झुकण्यास स्पष्ट नकार दिलाय. अशातच येणाऱ्या काळात जगात मोठी घडामोड घडण्याची शक्यता वर्तवण्यात येते.